मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. केळी लागवड ते काढणी या आपल्या संपूर्ण सिरीजमधील मला वाटतं हा 5वा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केळी रोपं जर तुम्हाला 100% जगवायची असतील तर त्याचं हार्डनिंग कसं करणं गरजेचं आहे. मी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, ज्याला आपण फील्ड हार्डनिंग म्हणतो, हे सांगणार आहे. आता बरेच लोकांना फक्त प्रायमरी आणि सेकंडरी शब्द माहीत आहे, पण मी स्वतः प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी म्हणजे फील्ड हार्डनिंग असे 3 मुद्दे केलेले आहेत. म्हणजे रोप इथून इथपर्यंत कसं आपल्याला जगवायचं आहे ते फक्त हार्डनिंगवरती अवलंबून असतं. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रयत्न करीन व्हिडिओ कमी शब्दामध्ये, कमी वेळेमध्ये बनवण्याचा. पण केळीमध्ये 100% रोपं जगवायची असतील तर एकमेव त्याला पर्याय असतो, तो म्हणजे चांगल्या पद्धतीनं हार्डनिंग करणं, केळीच्या रोपांना समजून घेणं. कारण टिश्यू कल्चरची रोपं म्हणजे ICU मधली असतात. जसं आपण बाळ जन्मल्यानंतर काचेमध्ये ठेवतो आणि त्याच पद्धतीने ती रोपं त्या काचेच्या बाटलीमध्ये टिश्यू कल्चरच्या लॅबमध्ये असतात. एक 100% निर्जंतुकीकरण जागेमध्ये असतात. आणि तशी रोपं, अर्धवट हार्डनिंग केलेली रोपं जर तुम्ही आणून डायरेक्ट उन्हामध्ये ठेवून तुमच्या गरम तापत्या जमिनीमध्ये लावली किंवा उघड्यावरती लावली तर मित्रांनो अचानक शॉक बसून ती मरणारच आहेत. मग हार्डनिंग नेमकं काय आहे, कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हार्डनिंग केलं जातं, त्या रोपांना समजून त्यांना पाठीमागच्या 7, 8, 9 महिन्यामध्ये लागलेली सवय आणि ती सवय आपल्याला हळूहळू मोडून मग आपल्या प्लॉटमध्ये त्यांना कसं रुजवायचं आहे, त्यालाच आपण हार्डनिंग म्हणतो. आणि हे जर तुम्हाला कळलं तर 100% तुम्हाला चांगल्या पद्धतीची रोपं त्या ठिकाणी मिळतील. मॉर्टेलिटी खूप कमी होणार आहे. चला तर वेळ न घालवता मुद्देसूद आपण पाहूया. पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण पुन्हा एकदा, म्हणजे पहिल्यांदाच आणलंय, पुन्हा एकदा नाही, 2026 मध्ये पहिल्यांदाच केळी लागवड ते काढणी असं शेड्यूल शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. जवळपास 60-65 पानाचं शेड्यूल आहे. केळी लागवड ते काढणी एकदम डिटेलमध्ये, चार्टमध्ये, मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे. कधी हे बघा, हे काय पुस्तक नाही की भरमसाठ तुम्हाला माहिती आहे. हे शेड्यूल आहे. म्हणजे एक ना एक ओळ महत्त्वाची असते. कधी काय करायचंय, कसं करायचंय. आता 60-65 पानं का झाली तर केळीचं पीक जवळपास 11, 12, 13 महिन्याचं पीक आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर ह्याच्यामध्ये मला टाकायची असेल तर मला जवळपास 4 ते 5 महिने गेलेले आहेत हे बनवण्यासाठी. माझा 10 ते 12 वर्षाचा अनुभव मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला जर हे शेड्यूल खरेदी करायचं असेल तर याची खरेदी करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याची PDF, या शेड्यूलची PDF तुम्हाला खरेदी केल्यानंतर व्हॉट्सअपवरती मिळेल. आणि जे शेतकरी शेड्यूल घेणार आहेत त्याच शेतकऱ्यांना फक्त मी व्हॉट्सअपवरती त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. म्हणजे शेड्यूल प्लस कन्सल्टन्सीचा हा चार्ज आहे. म्हणजे फक्त 369 रुपये आपण शेतकऱ्याकडून घेणार आहोत. केळीसोबत आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस देखील पिकाचं शेड्यूल आहे. ते देखील तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत. ठीक आहे. काही याच्याबद्दल शंका असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही संपर्क करू शकता. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये. सूचना समाप्त झालेली आहे. लॅबमध्ये रोप तयार होतं टिश्यू कल्चर रोपांचं. अशा पद्धतीने काचेच्या बाटलीमध्ये वाढवलं जातं आणि मग तुम्हाला ह्या ठिकाणी हार्डनिंगसाठी आणलं जातं. लॅबमध्ये तयार झालेली केळीची रोपं अत्यंत नाजूक असतात. मी सुरुवातीला सांगतोय, ती पूर्णपणे नियंत्रणित म्हणजे AC मध्ये वाढवलेली असतात. अक्षरशः AC मध्ये वाढवलेली असतात. कृत्रिम प्रकाशामध्ये, म्हणजे त्यांना सूर्य दिसलेलाच नसतो. कृत्रिम प्रकाश म्हणजे ही जी ट्यूबलाईटची लाईट आहे त्याच्यामध्ये ते वाढवली जातात. अशी रोपं थेट शेतात आणि कडक उन्हात लावली तर ती लगेच मरून जातील. त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने नैसर्गिक हवामानाची, उन्हाची, मातीची सवय करून देणं गरजेचं असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, हार्डनिंग असं म्हणतो. म्हणजे त्या रोपांमध्ये, नाजूक रोपांमध्ये कठोरता आणणं आपण ज्याला म्हणतो. आता रोपांचं हार्डनिंग किती टप्प्यात केलं जातं बघा. 3 टप्प्यामध्ये रोपांचं हार्डनिंग आपण प्रामुख्याने करतो. याला म्हणतो आपण प्रायमरी हार्डनिंग. ठीक आहे. पॉलीहाऊसमधील टप्पा म्हणजे हे बघा, लॅबमध्ये रोप तयार केलं, हा भाग वगळा. लॅबमधनं बाहेर आल्यानंतर पहिलं हार्डनिंग आपण काय करतो, प्रायमरी हार्डनिंग पॉलीहाऊसमध्ये करतो. दुसरं हार्डनिंग कुठं करतो आपण, शेडनेटमध्ये आपण करतो. ठीक आहे. पॉलीहाऊसमधून काढलं, शेडनेटमध्ये टाकलं. आणि तिसरं हार्डनिंग ज्याला आपण फील्ड हार्डनिंग म्हणलं पाहिजे, आता कोण म्हणत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस रोप एखाद्या व्यापाऱ्याकडून, नर्सरीमधून घरी घेऊन येता, तिथून ते लागवड करण्याच्या दरम्यान तुम्हाला त्याचं तिसरं हार्डनिंग करायचं असतं, फील्ड हार्डनिंग ज्याला म्हणतो आपण. ते असतं 12 दिवसाचं. बघा, प्रायमरी हार्डनिंग लॅबमधून काढली, एकदम पॉलीहाऊसमध्ये तिथं लावली, तिथून शेडनेटमध्ये लावली, तिथून डायरेक्ट तुम्ही घरी आणून त्याचं थोडंसं हार्डनिंग केलं. तर हे 3 टप्पे आहेत मित्रांनो.
थोडासा विषय तुम्हाला किचकट वाचू शकतो, परंतु अतिशय महत्त्वाचा आहे. काही शंका असल्यास मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. बघा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करता तुम्ही, परंतु प्रत्येक कमेंटला बघणं आणि उत्तर देणं शक्य नसतं, परंतु व्हॉट्सअपचा एक ना एक मेसेज त्या ठिकाणी मी बघत असतो. ठीक आहे. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, 3 टप्पे असतात हार्डनिंगचे: प्रायमरी, सेकंडरी आणि फील्ड हार्डनिंग. पॉलीहाऊसमधील, सेडनेटमधील आणि घरी आणल्यानंतर एक एक आपण समजून घेऊया. प्रायमरी हार्डनिंग, ठीक आहे. लॅबमध्ये काचेच्या बाटलीतील जेलमधली रोपं, माती वगैरे काही नसतं तिथं, टिश्यू जेलमध्ये वाढवली जातात. ही रोपं पहिल्यांदाच बाहेर काढून पूर्णपणे नियंत्रित पॉलीहाऊसमध्ये ठेवली जातात. हा रोपांना बाहेरील वातावरणाची सवय लावण्याचा पहिला टप्पा असतो. कालावधी किती आहे? जवळपास 21 ते 30 दिवस पॉलीहाऊसमध्ये रोपं ठेवली जातात थेट लॅबमधून काढल्यानंतर. बाटलीतून रोपं काळजीपूर्वक काढून मुळांना चिटकलेले जेल पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले जाते. नंतर ही रोपे निर्जंतुकीकरण कोकोपीटमध्ये किंवा पिटमॉसमध्ये 104 कॅव्हिटीच्या ट्रेमध्ये भरली जातात, जेणेकरून मुळे कोकोपीटमध्ये रुजण्यास सुरुवात होते. ठीक आहे, मुद्दा समजला. हे प्रायमरी हार्डनिंग आहे. याच्याचमध्ये काय काय असतं? त्या पॉलीहाऊसमध्ये जवळपास 28 ते 32 डिग्री सेल्सिअसचं तापमान मेंटेन केलं जातं. एक्झॅक्ट एवढंच तापमान असतं, 1 डिग्री सेल्सिअस वर खाली नाही. आर्द्रता 80 ते 90% दरम्यानच असते, कारण 100% कंट्रोल वातावरण असतं इथं सुद्धा. फॉगर्सने हवेत ओलावा त्या ठिकाणी ठेवला जातो. पाणी फॉगर्सद्वारे धोक्यासारखे एकदम दिले जातं, अलगद पाणी दिलं जातं, कारण लॅबमधून जेलमध्ये असलेली रोपं आपल्याला हळूहळू त्याला पिटमॉस किंवा कोकोपीटची सवय लावायची आहे आणि एकदम हळूहळू लावायची. एकदम असं हा काढलं की एकदम झारीने पाणी दिले असं होत नाही. ठीक आहे. आणि सुरुवातीला मुळांच्या वाढीसाठी 19-19 असेल किंवा 12-61 असेल, अशा विद्राव्य खतांची 0.5 ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी देऊन अतिशय कमी प्रमाणामध्ये दिलं जातं, जेणेकरून जास्त जर खतं दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी ते कुजू शकतं. ठीक आहे. आणि एक सिंपल बुरशीनाशक, बघा हे फक्त माहिती असावं म्हणून सांगतोय, हे सगळं ऑलरेडी जिथून आपण रोपं घेतो तिथून होत असतं. फक्त तुम्हाला आयडिया असावी त्या रोपाला प्रायमरी हार्डनिंगमध्ये किती दिवस ठेवलं जातं, काय केलं जातं, कुठली खतं दिली जातात ह्याच्यासाठी. हे झालं प्रायमरी हार्डनिंग. सेकंडरी हार्डनिंग हे देखील रोप मालकाकडूनच केलं जातं. प्राथमिक हार्डनिंग झाल्यानंतर रोपं थोडी मजबूत होतात, पण ती थेट शेतात लावण्यास अजून देखील तयार आहेत का? नाही. त्यामुळे त्यांना नैसर्गिक हवामानाची सवय लावण्यासाठी 50% शेडनेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. किती दिवस ठेवलं जातं? 30 ते 45 दिवस. या टप्प्यामध्ये काय केलं जातं? छोट्या ट्रेमधील रोपं अलगद काढून 6 ते 8 कॅव्हिटीच्या ट्रेमध्ये लावली जातात. या ट्रेमध्ये लाल माती कोण वापरत नाही. कोकोपीट असेल किंवा पिटमॉस असेल, शेणखत असेल, यांचं मिश्रण असतं. येथे रोपांना माती, ऊन, वाऱ्याची सवय लागते. या काळात खोड जाड होते आणि 4 ते 5 मोठी हिरवी पाने त्याला यायला सुरुवात होते. ठीक आहे. हे दुय्यम हार्डनिंग. हे झाल्यानंतर तुम्हाला रोप खरेदी करता येतं. तर याच्यामध्ये काय काय केलं जातं या दुय्यम हार्डनिंगमध्ये? बघा, तापमान जर बघितलं, जवळपास 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान इथं मेंटेन केलं जातं. आर्द्रता 60 ते 70% मेंटेन केली जाते. आणि या ठिकाणी झारीनं किंवा मायक्रोस्प्रिंकलरने त्या ठिकाणी दररोज किंवा 1 दिवसाआड आवश्यकतेनुसार पाणी दिलं जातं. खतं आणि औषधांचं बघितलं तर दर 4 ते 5 दिवसांनी 19-19 असेल, मायक्रोन्यूट्रंट असेल, 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर प्रमाणात दिली जातात. तसेच आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरली जातात. तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतोय. थोडक्यात काय मित्रांनो, तर दुय्यम हार्डनिंग असलेली रोपं, म्हणजे दुय्यम हार्डनिंग ज्या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे, ही रोपं 60 ते 75 दिवसाची असतात, जाड खोडाची असतात, टवटवी पानाचे असतात आणि शेतात लागवडीसाठी तयार असतात. तर प्रायमरी आणि सेकंडरी हार्डनिंग जर बघितलं तर जवळपास 60-65 दिवसांचं ते रोप आहे. अशी रोपं तुम्हाला खरेदी करता येतात आणि खरेदी केल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 12 दिवस त्या ठिकाणी अजून हार्डनिंग करणं गरजेचं आहे. का? बघा, सुरुवातीला लॅबमध्ये होती, एकदम काचेमध्ये होती, जेलमध्ये होती, तिथून आपण बाहेर काढली, पॉलीहाऊसमध्ये टाकली. ठीक आहे. पॉलीहाऊसमध्ये टाकले. पॉलीहाऊसमध्ये त्याला फॉगरनं पाणी दिलं, थोडंसं आर्द्रता 70-80% आणली, थोडंसं त्या ठिकाणी तापमान अजून वाढवलं, म्हणजे जे लॅबचं होतं त्याच्यापेक्षा थोडं वाढवलं. मग तिथं सेकंडरी हार्डनिंगमध्ये आणली. पॉलीहाऊसमधली रोपं आपण शेडनेटमध्ये टाकली. पण तरी देखील ती डायरेक्ट उघड्या शेतामध्ये लावण्यासाठी तयार आहेत का? अजून देखील नाही. आणि हिथं शेतकरी काय करतात? गफलत करतात. डायरेक्ट रोपं आणतात, सावलीमध्ये 1-2 दिवस ठेवतात आणि वापरतात. मग काय म्हणतात की आमची 50 मिली, 100 मिली, 200 मिली मोर्टॅलिटी जास्त आहे, मग जिथून रोपं घेतली त्याला दोष द्यायचा किंवा रोपच चांगली नाहीत. मित्रांनो, असं नाही. कारण बघा,
आता हा आपण नाद केलेला आहे, म्हणजे टिश्यू कल्चर रोपं म्हणजे हे आपली खोड आहे. आणि जर हे आपण केले तर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ते का मरतायत. कारण त्याचं तुम्ही बघा ना, मी काय म्हणलं सुरुवातीला, आयसीयूमध्ये काचेमध्ये एक बाळ जन्मले, तुम्ही तिथून काढा आणि डायरेक्ट उघड्यावरती ठेवा बरं, शक्य नाही. तर हळूहळू हळूहळू आपण सवय लागत असतो. म्हणजे रांगणं, अडखळणं, चालणं, पळणं ह्या गोष्टी आपण शिकवायच्या असतात. त्याचप्रमाणे आहे, नर्सरीमध्ये रोप आणल्यानंतर ती लगेच शेतात लावू नये. आपल्याला आपल्या भागातील ऊन, वारा, तापमानाची सवय 12 दिवस त्या ठिकाणी निदान त्याला लावणं गरजेचं आहे. बघा, आता हे का गरजेचं आहे, कारण कुठं बघा, तुम्ही जैनची रोपं घेतली, जळगावून रोपं येणार आहेत. मला उदाहरण सोलापुरात रोपं लावायचे आहेत. तिथलं तापमान वेगळं आहे, आपल्याकडलं तापमान वेगळं आहे, वातावरण वेगळं आहे. आपल्या वातावरणासाठी ह्याची तिसरी हार्डनिंग आपल्याला करायची आहे 12 दिवसासाठी. ठीक आहे. पहिले 4 दिवस काय, आता ह्या 12 दिवसामध्ये पण 3 टप्पे आहेत, 4 दिवसाचे. पहिले 4 दिवस आपल्याला काय करायचं आहे, 80% शेडनेट आणायचं आहे. त्या 80% शेडनेटमध्ये रोपं ठेवायचे आहे. म्हणजे काय, 20% लाईट येईल, 80% लाईट येणार नाही. शेडनेट टाकावे, दाट सावली ठेवावं आणि रोज सकाळी, म्हणजे हे शेडनेट टाकायचं 80%चं, दाट सावली हा विषय काढून टाका, तो शब्द लक्षात ठेवाल तुम्ही. रोज सकाळी सायंकाळी हलका हलका आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं. 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम ह्युमिक ॲसिड आणि 2 ग्रॅम 19-19 मिसळून मुळाजवळ आळवणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. हे झालं पहिल्या 4 दिवसासाठी. हे झाल्यानंतर तुम्हाला 50%चं शेडनेट आणायचं आहे. म्हणजे 50% लाईट येईल, 50% लाईट अडवली जाईल. 50% शेडनेटमध्ये ठेवून तुम्हाला ऊन लागू द्यायचं आहे. थोडंसं पाणी रोज 2 वेळा तुम्हाला द्यायचं आहे. 6व्या दिवशी 1 ग्राम पाण्यामध्ये 1 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट टाकून तुम्हाला पानांवरती फवारणी घ्यायची आहे. या 4 दिवसात एकच फवारणी आहे, 1 ग्रॅम ह्युमिक, 2 ग्रॅम 19-19. या 4 दिवसात 1 ग्रॅम सूक्ष्म मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी आहे. ठीक आहे. प्रत्येकाचे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जर पाहिजे असतील तर देखील तुम्ही घ्या, तुमच्याकडे माहिती असावी. कारण कसं आहे, मला वेळेचं बंधन आहे, सगळी माहिती तुम्हाला उभं तासभर सांगता येणार नाही, त्यामुळे मी घाई करतो थोडंसं. ठीक आहे. हे झालं 2 दिवस, म्हणजे 8 दिवस झाले. आता राहिले 4 दिवस. आता ह्या राहिलेल्या 4 दिवसामध्ये पूर्ण उन्हात रोपं ठेवायचे आहेत. 4 दिवस पूर्ण उन्हात रोपं ठेवायचे आहेत, अजिबात सावलीत ठेवायची नाहीत. शेडनेट पूर्ण काढून रोपं उघड्यावर ठेवावी, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष उन्हाची सवय होईल. गरजेनुसार त्यांना पाणी द्या. 10व्या दिवशी 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्राम बाराक्सेस मिसळून मुळाजवळ त्या ठिकाणी द्यावं. फवारणी नाही, त्यामुळे नवीन पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते. 2 फवारण्या, 1 आळवणी दिली. 4 दिवसांचे असे 3 टप्पे केलेले आहेत. हे 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर रोप टणक, मजबूत आणि मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी तयार होते. ठीक आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे, कळलं का? म्हणजे जास्त तर झालेलं नाही ना, मी प्रयत्न केलाय सोप्या भाषेमध्ये सर्व गोष्ट मी का लिहितो माहित आहे का? आता शेतकरी म्हणतात की तुम्ही वाचून दाखवता. अहो मित्र, मी आवर्जून ते लिहिलेलं आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही एकदा सांगितल्यावर, मग ते स्क्रीनशॉट काढून घेतात, वाचतात नेमका मुद्दा काय आहे, कधी कधी ऐकू येत नाही, आवाज अडखळतो. म्हणून तुम्हाला माहीत असावं म्हणून हार्डनिंग अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता या ठिकाणी जर मी तुम्हाला दाखवलं तर रोपांचा प्रवास बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. लॅबमध्ये रोपं, म्हणजे ही प्रयोगशाळेमध्ये जवळपास 9 महिने राहिलेली असतात. किती? उत्तम कंदापासून काचेच्या बाटलीत हजारो रोपं आणि मुळं त्या ठिकाणी तयार केली जातात. एका कंदापासून 9 महिने लॅबमध्ये राहिले. प्राथमिक हार्डनिंग त्याची जर बघितली मित्रांनो, तर 21 ते 30 दिवसाची केलेली आहे. बाटलीतून काढून नाजूक रोपं 104 कॅव्हिटीचे असलेल्या छोट्या ट्रेमध्ये टाकली जातात. ठीक आहे. म्हणजे जेलमधून कोकोपीटमध्ये हिता आली किंवा पिटमॉसमध्ये. सेकंडरी हार्डनिंग, आता हे प्रयोगशाळा, लॅब, ही पॉलीहाऊस, हे शेडनेटमध्ये केलं जातं. 30 ते 45 दिवस रोपं 6 ते 8 कप्पे असलेल्या मोठ्या ट्रेमध्ये या ठिकाणी लावली जातात. आणि हेतून मग तुम्ही खरेदी करता आणि फील्ड त्याचं हार्डनिंग केलं जातं 12 दिवसाचं वेगवेगळ्या शेडनेटमध्ये, 80%, 50% 4 दिवस उघड्यावरती. तर एवढा मोठा प्रवास करून तुमच्याकडे रोपं येतात. आणि जर बऱ्याचदा मार्केटमध्ये असं सुद्धा झालंय, लॅबबद्दल हे फक्त 20 ते 30 दिवसात हार्डनिंग केलेली रोपं विकलेली आहेत. मित्रांनो, निदान दुय्यम हार्डनिंग त्या रोप मालकांना करणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त 12 दिवसाचं हार्डनिंग करायचं आहे. दुय्यम हार्डनिंग केलंय का विचारा, नसल केलं तर ती अजिबात रोपं घेऊ नका. ठीक आहे. ओके. तर मला वाटतं की केळी रोपांचं हार्डनिंग म्हणजे काय, का गरजेचं आहे, कसं केलं जातं, किती दिवस केलं जातं, याची सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यापेक्षा डिटेल माहिती आपल्या शेड्यूलमध्ये आहे.
केळी पिकाचं शेड्यूल घ्या, तुम्हाला लागवड ते काढणी सर्व माहिती त्याच्यामध्ये आहे. थोडासा खर्च तुम्हाला खूप फायद्याचा ठरणार आहे. शेड्यूल घ्यायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी व्हॉट्सअप नंबर दिला होता, तिथं नुसता मेसेज जरी केला केळी लागवडीचे शेड्यूल पाहिजे तरी देखील तुम्हाला सर्व माहिती मी पाठवून देईन. चला तर भेटूया आपल्या केळी लागवड ते काढणी या सिरीजमधील पुढील व्हिडिओमध्ये. तुमचा धन्यवाद.